यानंतर आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। कोल्हापूर शहराबरोबरच संपूर्ण जिल्हा हे एक चांगलं पर्यटन स्थळ आहे। पन्हाळा, रंकाळा, ज्योतिबा आणि करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात अनेक पर्यटक भाविक येतात। मात्र महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यानं अनेक ठिकाणी महिलांची कुचंबना होते। आजच्या लोकशाही आवाजमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील महिलांच्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था। कोल्हापुरात नाही वॉशरूम पाहिजे, चौकाचौकात पाहिजे, तर बाहेर कसं तास 2-2 तास थांबावं लागतंय, त्यामुळं चौकाचौकात 2-3 आहे, फक्त ती पण स्वच्छ नाही। पण सगळ्या ठिकाणी बाथरूम हे झालंच पाहिजे सगळ्यांनी। महिलांना बाहेर गावी लोक येते ती त्यांची सगळ्यांची अडचण होते। कोल्हापुरात स्वच्छतागृहांची संख्या वाढली पाहिजे, सगळ्यात पहिला मुद्दा। आणि जी आहेत ती अशा अवस्थेत आहेत की महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा तिथे जाण्याचं धाडस करणार नाहीत, इतक्या घाणेरड्या अवस्थेत आहेत। त्यासाठी स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा तर आहेच आणि संख्याही वाढली पाहिजे स्वच्छतागृहांची। महिलांच्या आरोग्यासाठी वॉशरूम महत्त्वाचे आहेत, त्या निधीतून वॉशरूम उभे राहावेत, निदान आता तरी वापरा तो निधी जो असेल तो वॉशरूमसाठी स्वच्छतेसाठी वापरावा। आणि मुळात आम्ही बघितलं, खूप ठिकाणी बघितले, पण आम्हाला वॉशरूम कुठेही दिसत नाही आहेत। महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि वॉशरूम जर झाले तर ते स्वच्छही असले पाहिजेत, कारण जे 2-3 ठिकाणी आम्ही बघतोय ते दिसलेत पण ते इतके घाणेरडे आहेत की त्याच्याकडे किती दिवस लक्ष न दिल्यासारखे आहेत। मग महिलांनी जायचं तरी कसं? आता प्रायव्हेट ठिकाणी जायला पण परमिशन्स असे सहजासहजी देत नाहीत, मग ह्याच्यासाठी काय करायचं? मग प्रत्येक चौकामध्ये मे बी वॉशरूम्स असायला हवेत, हे माझी खूप विनंती आहे सगळ्यांकडनं की बाबा की वॉशरूम सगळ्या ठिकाणी हवेत। मग त्याच्यानी ना कुठल्या पोल्युशन्सचा काही प्रॉब्लेम होणार आहे ना इन्फेक्शन्स होणार आहेत। त्याच्यासाठी प्लीज चौकांमध्ये वॉशरूम्स प्लीज करा। तर महिलांचे स्वच्छतागृह जे आहेत ते खरोखर इतक्या घाणेरड्या अवस्थेत आहेत आणि त्याची स्वच्छता तर अजिबातच नाही आहे। तर महिलांनी जायचं कुठं? आणि महिलांना आता जर वॉशरूमला जायचं असेल तर यात्री निवास किंवा हॉटेल्स असतात, तिथं आपल्याला जाता येते। खरं कोल्हापुरातले यात्री निवास जे असतात ते 50-50 रुपये घेत असतात आणि महिलांचं हे आरोग्याला अतिशय हानिकारक आहे। महिला काय जाऊन रस्त्यावर बसायचं का? हा माझा मुद्दा आहे। त्यामुळे महिलांसाठी जे स्वच्छतागृह आहेत ते लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं करावे ही महानगरपालिकेला माझी विनंती आहे। महापालिकेचं सुद्धा काही काय नसतं, त्यांनी खरं वाढवली पाहिजेत माणसं आणि भरपूर माणसं वाढवून त्यांनी स्वच्छतेचं वगैरे केलं पाहिजे सगळं। तिथं पाय ठेवायची इच्छा होत नाही, मग ही लोक कशी जाऊ शकतात तिथं? ह्यांना जाता येते का तसं त्या घाणेरड्या ह्याच्यात? कोल्हापूर शहराबरोबरच बाहेरून येणाऱ्या महिलांना कोल्हापुरातील अस्वच्छ स्वच्छतागृहांचा सामना करावा लागतोय। जी 2-5 स्वच्छतागृह कोल्हापूर शहरात आहेत ती देखील अस्वच्छ आहेत। त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर स्वच्छतागृह कोल्हापुरात व्हावी अशी माफक अपेक्षा कोल्हापुरातील महिलांनी व्यक्त केली आहे। यासाठी महापालिका प्रशासनानं अधिकचा निधी द्यावा असं देखील या महिलांनी म्हटलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। आणि यासह बुलेटिनमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।